बाबांच्या वाढदिवसाबद्दल राजवाड्यांशी आत्ताच बोलायला पाहिजे. त्यांचं तर सगळं शेड्यूल ठरलेलं असतं. येतील का ते? बोला मैत्रीण, काय म्हणताय? अहो उद्या ना माझ्या बाबांचा बर्थडे आहे. अरे वा, क्या बात है. जोरदार सेलिब्रेट केलं पाहिजे. एक काम करूया, 5 स्टार हॉटेल बुक करूया. म्हणजे मी करतो. वाटलं तर तुमच्या नातेवाईकांची लिस्ट पाठवा, आपण सगळ्यांना बोलूया. अहो नाही नको, त्यातलं काही नको. का? म्हणजे बाबांना असं 5 स्टारची वगैरे एवढी काही आवड नाहीये. मग क्रूजवर जाऊया. त्यांना बोटीवरनं जायला आवडेल. मी बोट बुक करतो. थांबा जरा, श्वास घ्या माझा ऐका थोडं. तुम्ही कसलंही बुकिंग वगैरे करू नका. मला फक्त सांगा तुम्हाला थोडा वेळ आहे का उद्या संध्याकाळी बाबांकडे यायला? अरे आहे का म्हणजे काय? ऑफकोर्स आहे, आणि नसेल तरी काढीन मी. हे बघा ऐका, म्हणजे हा प्लॅन अचानक ठरतोय आता, तर तुमच्या कामाच्या आड येत असेल तर इट्स ओके. हा म्हणजे तुम्ही मला नाही म्हणू शकता. मी शब्द दिला ना, मी येईन म्हणजे नक्की येईन. थँक्यू. बस काय मैत्रीण. बरं मी ठेवू का आता? मी आवरते, ऑफिसला निघायचंय आणि आज जरा लवकरच निघीन म्हणते ऑफिसमधून, कारण बाबांसाठी गिफ्ट घ्यायला जायचंय. अरे वा, मग मी पण येतो तुमच्यावर गिफ्ट आणायला. खरंच? अर्थात. कुठनं आणणार गिफ्ट? ओके, मी ॲड्रेस तुम्हाला पाठवते. डन. ओके, डन. डन 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 डन. बाय. अहो ऐका ना, अहो मी ऐका ना, मी आल्याबरोबर लगेच एवढं काही तोंड पाडायची गरज नाही आहे. जाऊ द्या ना, मी ठरवलंय मी आता रागावणार नाही. मला राग येतच नाही. तुम्ही किती मला काही बोललात ना तरी मी रागावणार नाही. झालं गेलं गंगेला मिळालं, सोडून द्या. तुमचा वाढदिवस आहे ना, मग असं फुग्यासारखे तोंड फुगून बसणार आहात का? तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी मी खूप काही बेत केलेत. छान छान. आपण बाहेर जेवायला जाऊया का? तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी जाऊया, चालेल? नाही तर मग समुद्रावर जाऊया का फिरायला? एकटेच जाताय? अहो ओ ओ समुद्रावर जाऊया ना आपण फिरायला. तुम्हाला तो भैया आठवते का, तो लांब शेंडी ठेवायचा तो बेळवाला? तो नाही का मला नेहमी म्हणायचा, अहो भाऊजी भाऊजी भाऊजी. म्हटलं अरे वहिनी तरी बोल, भाऊजी काय म्हणतो? नंतर मला कळलं की त्यांच्यामध्ये ना वहिनीला भाऊजी म्हणतात. वेडेपणा नाही का. रोहन आपल्याला त्याच्याकडची भेळ आणून द्यायचा है ना. आपण डायरेक्ट जाऊया आणि खाऊया तिकडे. तुम्हाला आवडते ना भेळ? हा जाऊया का? खाऊया. नको भेळ? ठीक आहे, मग वडापाव खाऊया. तुम्हाला आवडतो तो ते नानाभाऊंचा वडापाव. चहा पण देतात त्याच्याबरोबर, थोडा कडवट असतो त्यांचा चहा, पण तुम्हाला आवडतो. मला पण आवडतो. मग जाऊया तिकडे. मग एक काम करते मी, दुसरीकडे कुठेतरी जाऊया आपण. मग मी सुष्मिताला विचारते, ती रील्स बघत असते ना, तिला माहित असेल कोणतं तरी ठिकाण आहे ना. जाऊया. हाय, हे मी एवढं बोलते तुमच्या बरोबर पोटतिडकीने आणि तुम्ही काय गाणं ऐकताय? सांगा ना, जाऊया. बोला ना माझ्यासोबत. एवढा काय बोला. ठीक आहे, मी पण बघते तुम्ही किती दिवस बोला धरताय ते. मला नाही राग येत, अजिबात नाही. हो, पण मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढ्या लवकर याल. एकदा आपण शब्द दिला म्हणजे दिला. थँक्यू. ओके. बरं, म्हणजे तुमच्याकडे थँक्यू नंतर वेलकम नसतं ना, ओके असतं, म्हणून बरं म्हटलं. बर चला. कुठे? अहो बाबांना गिफ्ट घ्यायचंय ना. अहो हो, मी त्याचाच विचार करतेय. पण मग एकत्र विचार करूया. काय ठरलंय त्याच्यासाठी तर आलोय मी इथे. कसलं? अहो कसलं काय गिफ्टचं काय ठरलंय? नाही म्हणजे घ्यायचंय, पण काय घ्यायचंय नाही कळत आहे मला. एवढा काय त्याच्यात विचार करायचा? एखादी छान सोन्याची चेन किंवा अंगठी घेऊया. पण बाबांना सोनं नाही आवडत फार. मग लॅपटॉप किंवा टॅब. जे एवढे तरी टेक्नोसेवी नाहीच आणि मुळात त्यांना टेक्नॉलॉजी नाही झेपत. हाच प्रश्न असतो माहितीये, दरवर्षी त्यांचा वाढदिवस आला की काय द्यायचं. काही सोप्या गोष्टी सुचत नाहीत. आणि
खरं सांगू का, बायकांचं बरं असतो. काही बायकांचं बरं नसतं. अहो असतं, एखादी साडी किंवा छान ड्रेस मटेरियल घेतलं की होऊन जातं. पुरुषांना तर असंही काही देता येत नाही. बरं चला. चला. खुश, गिफ्ट सापडलं बाबा बाबांचं. हे खरं तर ना माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. खरं तर बाबांना ते महेश काळे इतके आवडतात, मग गिफ्ट त्यांच्या संदर्भात असायला हवं. तुम्हाला माहितीये का, बाबांना त्यांचा वाढदिवस त्यांच्या फॅमिली बरोबर आणि महेश काळेंच्या गाण्यांबरोबर घालवायला आवडतो. त्यांच्या फॅमिली बरोबर समजू शकतो, पण गाण्याबरोबर? अहो मी म्हणाले ना तुम्हाला, बाबा दरवर्षी वाढदिवसाला अगदी घरातच मैफिल भरली आहे अशी ती महेश काळेंची गाणी लावतात आणि ऐकत बसतात. म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही सगळेच ऐकत असतो. तुम्हाला माहितीये का त्यांचं स्वप्न काय आहे? काय? त्यांना एकदा त्या महेश काळेंना प्रत्यक्षात भेटायचंय. आता एवढ्या मोठ्या गायकाशी कशी काय भेट घडवून देणार ना, पण मी म्हणाले त्यांना बघू एखाद वर्षी कधीतरी करू आपण प्रयत्न. पण चला, या वर्षी आता ही कॅसेट आणि एखादं छोटंसं गिफ्ट, आणि बाकी मी आणि बाबा मंदिरातही जातो. महेशचं गाणं. अहो तुम्ही असा एकेरी उल्लेख काय करताय? ते शाळेतले मित्र वगैरे असल्यासारखे. मला नाही असं कोणाला अरे तुरे गेलेलं अजिबात आवडत नाही. हा, कलाकार आपल्याला असे वाटतात अगदी आपल्या बरोबरचे वगैरे, पण शेवटी ते मोठे असतात ना. असं डायरेक्टली नावाने काय हाक मारताय तुम्ही? किती मोठे गायक आहेत ते. हो नाही नाही, आहेत. महेश काळे मोठेच गायक आहेत.